बाबू मी काय म्हणतो, आता माझे टोंगळेही गेले आणि माझ्या तब्येतीचं काही सांगता येते का पुढं मागं? तू माझ्या डोळ्यात एखाद लग्न करून घे. पोरी आहे साहेबरावने दाखवलेल्या 1-2 त्यात पाहून घे तू. मी काय म्हणतो, पोरगी थोडीशी घरात आली, लक्ष्मी घरात आली तर आनंद राहते, चांगलं वाटते. तुला तर माहित आहे का, मी माझ्या हातपाय जेवढे जीवात जीव आहे मी तिथे काम करूच लागतो. सगळं आनंदाचं वातावरण राहील. तू 1-1 वाजता येतं तर तुलाही घराची ओढ राहील का नाही बाबा, घरात आपलं कोणतरी वाट पाहू लागलं तर आपल्याला घरी जावं लागते म्हणून. करून घे लग्न, सगळं वातावरण घरात चांगलं राहते, चांगलं वाटते. घरात नवीन पोरगी येईल, थोडंसं आनंदाचं वातावरण राहते. मी मशीन मध्ये कपडे धुवायला गेली तर त्यामध्ये हाताने कपडे धुव. आता हाताने कपडे धुवायला बसली, कलर कसायला बसली तर टोपल्यावर कपडे आणून टाकले माझ्या सोफ्याचे कवर, सगळ्या चादरा, उशीच्या पोळा सगळं म्हणते आता आजच धु म्हणते. हे सगळं तुला तिने कपडे आणून टाकले माहिती सांगितलं. पण सकाळी 8 वाजता उठली, ते घशात चहा नव्हता, तुझ्याही नव्हता, माझंही नव्हता घशात चहा. बाबाही तसेच कोरडे बसले होते, पण तिने चहाही नाही केला. आंघोळ नाही करत लवकर, देवपूजा करत नाही, देवापुढे हात जोडत नाही, नैवेद्य दाखवत नाही. मग दुपारी झोपा काढते दिवे लागायच्या वेळेपर्यंत, रात्रीचा स्वयंपाक लवकर करत नाही. हे नाही सांगत तुला, ते कपडे बरोबर तिने सांगायचं तुला. अच्छा माजी